पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले. राज्यातील मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. बघा, येणाऱ्या 1 ऑगस्ट 2026 पासून मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना या मतदान कार्डवरती 12,000 रुपये मिळणार आहेत. बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होते. या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते. या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयानंतर मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांना या मतदान कार्डवरती 12,000 रुपये मिळणार आहेत. आता बघा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि जर तुम्ही मतदान कार्ड काढलेलं असेल आणि ते मतदान कार्ड काढून कमीत कमी 6 महिने पूर्ण झालेले असतील तर तुम्हाला सुद्धा या मतदान कार्डच्या माध्यमातून एका योजनेअंतर्गत तब्बल 12,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच नागरिकांनो, मतदारांनो, ज्याप्रमाणे राज्यातील महिलांना सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देत आहे, ज्याप्रमाणे राज्यातील शेतकरी बांधवांना फडणवीस साहेबांच्या माध्यमातून म्हणजेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत प्रत्येक 4 महिन्यानंतर 2,000 रुपये दिले जात आहेत, ज्याप्रमाणे मोदी साहेब शेतकरी बांधवांना PM किसान योजनेच्या माध्यमातून पैसे देत आहेत, ज्या पद्धतीने अपंग, निराधार, विधवा यांना सरकार पेन्शन सारख्या योजना देत आहे, त्याच पद्धतीने आता मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांना या मतदान कार्डच्या माध्यमातून एका योजनेअंतर्गत 12,000 रुपये तुम्हाला सुद्धा आता मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. आता बघा मतदारांना, आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे. म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकार या दोघांच्या माध्यमातून तुम्हाला मतदान कार्डवरती 12,000 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे. कारण तुम्ही राज्य सरकारला सुद्धा मतदान करता आणि केंद्र सरकारला सुद्धा मतदान करता. तुम्हाला सुद्धा माहिती असेल, तुम्ही वर्षानुवर्ष या मतदान कार्डवरती फक्त मतदान करत आलात, परंतु तुम्हाला या मतदान कार्डवरती कोणताही लाभ दिलेला नव्हता. यासोबत भरपूर नागरिक मतदान सुद्धा करत नव्हते. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने क्रांतिकारक सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेतल्यामुळे आता प्रत्येक नागरिक मतदान करेल आणि याचा थेट फायदा सरकारला होईल. मग आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलेला असेल की मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे, म्हणजेच अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणकोणती लागतील, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, याची माहिती संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगत आहे. परंतु तुम्ही सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे, तरच तुम्हाला मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. आता बघा नागरिकांनो, आतापर्यंत तुम्हाला मतदान कार्ड या कागदपत्रावरती कोणताही लाभ मिळालेला नव्हता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मतदान कार्डवरती हा 12,000 रुपयांचा लाभ मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारांना आता दिला जात आहे. मग तुमच्या घरामध्ये एका व्यक्तीचे मतदान कार्ड असेल किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींचे मतदान कार्ड असेल तर सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. परंतु मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक खाते 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असायला पाहिजे, तरच हा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. मग ज्या 12 बँकेमध्ये हे मतदान कार्डवरील 12,000 रुपये जमा केले जाणार आहेत, तर त्या 12 बँका कोणकोणत्या आहेत, या 12 बँकेपैकी एका बँकेमध्ये तुमचं खातं आहे का? जर तुमचं बँक खाते या 12 बँकेपैकी कोणत्याही बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे हे सुद्धा आता आपण पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रमुख 5 पात्रता लावलेले आहेत. राज्यातील जे मतदान करणारे नागरिक या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरतील त्याच नागरिकांना मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. आता मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ कोणाला मिळणार नाही,
कोणाला लाभ दिला जाणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, पात्रता कोणकोणती आहेत, कागदपत्रे कोणकोणती द्यायची आहेत, तेच तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे. आता बघा मतदारांना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील शेतकरी बांधव असतील त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने विविध योजना सुरू केलेल्या आहेत. परंतु तुम्ही वर्षानुवर्ष मतदान कार्डवर ते मतदान करत होतात, परंतु फडणवीस साहेबांनी याच्या अगोदर तुम्हाला कोणताही लाभ दिलेला नव्हता. फक्त तुमच्याकडून मतदान घ्यायचे आणि आपलं सरकार निवडून आणायचे. परंतु यापुढे सरकारला सुद्धा कळालेलं आहे की जर आपण मतदान करणाऱ्या नागरिकांना पैसे नाही दिले तर या ठिकाणी आपल्याला मतदान पडणार नाही आणि आपलं सरकार निवडून येणार नाही. त्यामुळे फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमधून मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांना, म्हणजे ज्या नागरिकांनी 6 महिन्यांच्या अगोदर मतदान कार्ड काढलेलं आहे, जर तुम्ही मतदान करत असाल तरच तुम्हाला या मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता देण्यात येणार आहे. बघा, विचार करायला गेला तर सरकार, पंतप्रधान मोदी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, तर हे देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठमोठे आनंदाचे निर्णय घेत आहेत. विचार करायला गेला तर राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होते. शेतकरी बांधवांच्या पिकाला कधी भाव कमी मिळतो, कधी भाव जास्त मिळतो. शेतकरी बांधवांचं पावसामुळे, अतिवृष्टीमुळे नुकसान होतं, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा विचार केला, राज्यातील गोरगरीब महिलांचा विचार केला, राज्यातील अपंग, निराधार, विधवा अशांचा सुद्धा विचार केला. परंतु राज्यातील मतदान करणाऱ्या नागरिकांचा विचार या अगोदर सरकारने केलेला नव्हता, कारण सरकारला जास्तीत जास्त अगोदर मतदान पडत होता. परंतु सरकारला आता लक्षात आलेलं आहे की इथून पुढे जर आपल्याला जास्तीत जास्त मतदान मिळवायचं असेल तर आपल्याला मतदारांसाठी काहीतरी करावं लागणार आहे. त्यामुळे मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांना या मतदान कार्ड, या कागदपत्राच्या आधारावरती एका योजनेअंतर्गत 12,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच मतदान करणाऱ्या नागरिकांना तुम्हाला हे पैसे डायरेक्ट मतदान कार्डवरती दिले जाणार नाही, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मतदानाचे पैसे देणे हे या ठिकाणी शासनाच्या दृष्टिकोनातून हे चुकीचं आहे, इल्लीगल आहे. त्यामुळे सरकारने अशी एक आयडिया लढवलेली आहे. तर ती आयडिया म्हणजे काय की तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्र असतील तर या मतदान कार्डच्या कागदपत्राच्या माध्यमातून तुम्हाला एका योजनेचा अर्ज करायचा आहे. त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला हा लाभ आता दिला जाणार आहे. तर आता आपण वेळ न घालवता या मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे, या 12,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याचीच तुम्हाला संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये आता मिळून जाणार आहे. आता बघा मतदारांना, या मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ज्या काही 4 पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत हेच तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे. कारण जर तुम्हाला पात्रता लक्षात आल्या आणि जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरला तरच तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुम्हाला मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळून जाईल. मग या पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. तर बघा, पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्र असायला पाहिजे. दुसरी पात्रता म्हणजे ते मतदान कार्ड तुम्ही 6 महिन्यांच्या अगोदर काढलेलं असायला पाहिजे. पुढची पात्रता, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. त्याच्या पुढची पात्रता, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या मतदान कार्डवरील पैशांचा लाभ मिळणार नाही. तर या झाल्या महत्त्वाच्या पात्रता. आता आपण बघून घेऊयात की मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, याची शेवटची तारीख काय आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता पाहत आहोत. त्यामुळे तुम्ही जर मतदान करणारे नागरिक असाल आणि जर तुम्हाला मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कसा लाभ घ्यायचा आहे
हे तुम्हाला आता समजून जाणार आहे। आता बघा मतदारांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला दिलासा दिला जात आहे। म्हणजे सांगायचं म्हटलं तर फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तुमचा अखेर भरपूर दिवसांचा जो काही प्रश्न होता तर तो प्रश्न आता सोडवण्यात येत आहे। बघा, राज्यामध्ये बीजेपीचं सरकार असल्यामुळे आणि केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार असल्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून मतदान कार्डवरती हे पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघा, येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला या योजनेअंतर्गत मतदान कार्डच्या आधारावरती हे 12,000 रुपये आता दिले जाणार आहे। मग ती योजना कोणती आहे आणि या मतदान कार्डचा फायदा त्या योजनेमध्ये कसा होणार आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। बघा मतदारांनो, विचार करायला गेला तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे देशातील नागरिकांसाठी आनंदाचे निर्णय घेत असतात। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे राज्यातील नागरिकांसाठी आनंदाचे निर्णय घेत असतात। म्हणजे सांगायचं तात्पर्य, सध्याच्या स्थितीला राज्यातील मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय फडणवीस साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर एकंदरीत मतदान करणाऱ्या नागरिकांना तुम्हाला मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ कसा मिळणार आहे, या 12,000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही मतदान करणारे नागरिक असाल तर तुम्हाला आता दिलासा मिळून जात आहे। आता बघा नागरिकांनो, अर्ज करण्यापासून ते तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे खात्यामध्ये पैसे येण्यापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे याचीच माहिती सांगतो। बघा, अर्ज केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 24 तासामध्ये ही रक्कम आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे। जर तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले तरच तुम्हाला मतदान कार्डवरील या पैशांचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला या पैशांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता या मतदान कार्डवरील 12,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही मतदान करणारे नागरिक असाल तर तुमची आता भरपूर दिवसांची इच्छा पूर्ण होत आहे। म्हणजेच तुम्हाला मतदान कार्डवरती तब्बल 12,000 रुपये रक्कम मिळत आहे। बघा, तुम्ही वर्षानुवर्ष सरकारला मतदान केलेलं होतं, परंतु सरकारने त्या बदल्यामध्ये तुम्हाला कोणताही लाभ दिलेला नव्हता। सरकारने मतदानाच्या बदल्यामध्ये तुम्हाला पैसे दिलेले नव्हते, परंतु आता प्रतीक्षा संपलेली आहे, कारण तुम्हाला मतदान कार्डवरती आता तब्बल 12,000 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही मतदान कार्ड हे कागदपत्र काढलेलं असेल आणि हे कागदपत्र काढून सरासरी आता 6 महिने पूर्ण झालेले असतील तर तुम्हाला आता एक अर्ज करावा लागणार आहे। अर्ज केल्यानंतर डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता 12,000 रुपये इतकी रक्कम आता जमा केली जाणार आहे। आता बघा मतदारांना, वेळ न घालवता आपण पाहून घेऊयात की मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आहे। या 12,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे हेच तुम्हाला आता सांगत आहे। तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला सर्वात अगोदर अर्ज करावा लागणार आहे। अर्ज केल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हे रक्कम आता जमा केली जाणार आहे। मग अर्ज कुठे करायचा आहे, कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही मतदान करणारे नागरिक असाल आणि जर तुम्हाला मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही अर्ज कसा, कुठे, कधीपर्यंत करायचा आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। तर बघा मतदारांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट तर ही योजना पोस्ट ऑफिसची योजना आहे। तर पोस्ट ऑफिसची योजना म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी 12,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। बघा, यासाठी काय करायचं आहे तर बघा, तुमचे बँक खाते पोस्टामध्ये खोलायचे आहे। जर तुम्ही पोस्टामध्ये बँक खाते खोलले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या खात्यामध्ये रक्कम ठेवली तर तुम्हाला महिला सन्मान बचत पत्र योजना या योजनेच्या माध्यमातून त्या पैशांवरती व्याजदर मिळणार आहे। हा व्याजदर 12,000 रुपयापासून ते 16,000 रुपयापर्यंत असू शकतो। आता तुमचं बँक खातं 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी एका बँकेमध्ये असायला पाहिजे। याच्यामध्ये SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र बँक असेल,
HDFC, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक या 12 बँकांची यादी डिस्क्रिप्शनमध्ये आता देणार आहे। त्यामुळे मतदान कार्ड कागदपत्र काढलेलं असेल आणि त्या कागदपत्राच्या आधारावर ते महिला सन्मान बचत पत्र या योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला ही रक्कम मिळवायची असेल तर तुमच्यासाठी हे माहिती अत्यंत महत्त्वाची ठरत आहे।